नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात KPR टाइम्स. सध्या सोशल मीडियावर आणि अनेक यूट्यूब चॅनल्सवर एक मोठी बातमी व्हायरल होत आहे. 21 मेपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू होणार आणि या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा आदेश असल्याचा दावा केला जातो. पण नेमकं सत्य काय आहे? खरंच देशभर लॉकडाऊन लागू होणार आहे का? सरकारने काय सांगितलं? अनेक नागरिकांनी घाबरण्याची गरज आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. काही पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की 21 मेपासून भारतातील सर्व शाळा, कॉलेज, बाजारपेठा आणि ऑफिस बंद राहणार. तर काही ठिकाणी रेल्वे आणि बस सेवाही बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. लोकांच्या मोबाईलवर सतत मेसेज येत आहेत. काही यूट्यूब थंबनेल्समध्ये तर मोदींचा मोठा निर्णय अशा प्रकारचे दावे केले जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही लोकांनी किराणा सामान साठवायला सुरुवात केली, तर काही जणांनी प्रवासाचे प्लॅन रद्द केले. पण या सगळ्यामागे खरं कारण काय आहे? सरकारने काय सांगितलं? आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून देशभर लॉकडाऊन जाहीर केल्याची अधिकृत घोषणा आलेली नाही. हो, काही राज्यांमध्ये आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणामुळे स्थानिक निर्बंध लागू होऊ शकतात. पण संपूर्ण भारत लॉकडाऊन असा निर्णय अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही. सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. अनेक वेळा सोशल मीडियावर जुने व्हिडिओ आणि फोटो वापरून नवीन बातम्या तयार केल्या जातात. त्यामुळे कोणतीही माहिती पाहिल्यानंतर त्याची खात्री करणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण. मित्रांनो, कोरोनाच्या काळात आपण मोठा लॉकडाऊन पाहिला आहे. त्या काळातील आठवणी अजूनही लोक विसरले नाहीत. कामधंदे बंद झाले होते. लोकांना आर्थिक अडचणी आल्या होत्या. हजारो लोकांना गावाकडे परत जावं लागलं. म्हणूनच लॉकडाऊन हा शब्द ऐकताच लोकांमध्ये भीती निर्माण होते. सध्या बाजारातसुद्धा काही ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. लोक किराणा आणि औषधांचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तज्ज्ञ सांगतात की घाबरून जाण्यापेक्षा अधिकृत माहितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदींच्या नावाने खूप मेसेज यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न, नरेंद्र मोदी यांच्या नावाने व्हायरल होणारे मेसेज खरे आहेत का? अनेक मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की मोदींनी रात्री उशिरा बैठक घेतली. 21 मेपासून देश बंद, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. पण या मेसेजसाठी कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. ना पंतप्रधान कार्यालयाने ना केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे. म्हणूनच लोकांनी कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी सत्यता तपासणं खूप गरजेचं आहे. जर लॉकडाऊन लागला तर काय होऊ शकतं? समजा भविष्यात काही कारणामुळे, युद्धजन्य परिस्थितीमुळे लॉकडाऊन लागू झाला तर त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होऊ शकतो. शाळा आणि कॉलेज बंद होऊ शकतात. रेल्वे आणि बस सेवा मर्यादित होऊ शकते. बाजारपेठांवर निर्बंध लागू शकतात. छोटे व्यवसाय अडचणीत येऊ शकतात.
पण आजची परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. ऑनलाईन सुविधा वाढल्या आहेत. लोकांमध्ये जागरूकताही वाढली आहे. त्यामुळे सरकार कोणताही निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करेल. सध्या अमेरिका, इराण, इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध चालू असल्याकारणाने तेल पुरवठा अन्य देशाला कमी होत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल याची अडचण भारतासह काही देशांमध्ये येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती ही निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊन लागला तर नागरिकांनी काय करावं? सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत सरकारी वेबसाईट आणि न्यूज चॅनल्सवरच विश्वास ठेवा. गरज नसताना घाबरून सामान साठवू नका. सोशल मीडियावरील प्रत्येक मेसेज खरा असतोच असं नाही. आणि हो, आपल्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या. तर मित्रांनो, 21 मेपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू होणार असल्याची चर्चा जोरात सुरू असली तरी सध्या सरकारकडून अधिकृत घोषणा आलेली नाही. इस्रायल, इराण, अमेरिका लवकरच युद्धबंदीची घोषणा करू शकते व पूर्वीसारखा गॅस पुरवठा व अन्य डिझेल, पेट्रोल याचा पुरवठा भारताला हा लवकरात लवकर होऊ शकतो. जर युद्धजन्य परिस्थिती लवकरात संपुष्टात नाही आली तर नक्कीच भारतात लॉकडाऊन, त्याचबरोबर अनेक मोठमोठे उद्योग हे बंद होऊ शकतात. बेरोजगारी वाढू शकते. पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे जे हाल झाले तेच हाल पुन्हा आता नागरिकांचे होऊ शकतात. पण सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे हे भारत सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी द KPR टाइम्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.